भाजपा आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात सर्वात मोठा खुलासा झालाय। सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांनीच त्यांना संपवण्यासाठी सुपारी दिली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे। या प्रकरणात गुन्हा शाखेने सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केले आहे। प्रेम प्रकरणातून सुपारी देऊन खून केल्याचे उघड झाले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणी त्यांचेच बायको मोहिनी वाघ हिने सुपारी दिली होती। शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत मोहिनी वाघ यांचे प्रकरण होते। या प्रेम प्रकरणात सतीश वाघ आडवे येत असल्याने त्यांनी 5 लाखाची सुपारी देऊन संपवण्यात आले आहे। याबाबतची कबुली मोहिनी वाघ यांनी पोलिसांकडे दिली आहे। त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात मोठा खुलासा केला आहे। सतीश वाघ यांची हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे जाणून घेऊयात। या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांना अटक केली आहे। या प्रकरणी अक्षय जवळकर यांना सुपारी देण्यात आली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे। मोहिनी वाघ, पवन कुमार शर्मा, विकास शिंदे, आतिश जाधव, अक्षय जवळकर हे असे 5 आरोपींचे नावे आहेत। नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे बघू। भाजपा आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं 9 डिसेंबरला पहाटे अज्ञात व्यक्तीकडून अपहरण करण्यात आलं होतं। त्यानंतर त्यांनी 4 चाकी गाडीतून अज्ञात स्थळी नेण्यात आलं। सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर 10 ते 15 मिनिटातच आरोपींना सतीश वाघ यांच्या गाडीतच खून केला असल्याची माहिती समोर आली होती। वाघ यांना तब्बल 72 वेळा चाकूने भोसकण्यात आलं होतं। सतीश वाघ यांच्या गळ्यावर सर्वाधिक वार करण्यात आले असून पाठीवर देखील वार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। वाघ यांचा जीव गेल्यानंतर आरोपीने मृतदेह शिंदवणे घाटातील निर्जन स्थळी फेकून दिला। सायंकाळी त्यांचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळला। त्यांनी याबाबत आरोळी कांचन पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला होता।